तर आपल्या 4 स्टेप्स पूर्ण झाल्या, लर्न, ॲक्टिव्हिटी, गेम आणि टेस्ट. आणि ह्याच्यामुळे तुमचा अभ्यासाचा सराव चांगला झालेला आहे. नंतर बघूया आपण क्वेश्चन अँड आन्सर. द कॅमल अँड जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर नियर द वॉटर एजेस. कुठे राहायचे ते? द कॅमल अँड जॅकल कुठे राहायचे? लिव्ड बाय अ रिव्हर रिव्हर नियर द वॉटर्स एजेस म्हणजे ते काय, नदीच्या जवळ जे पाण्याचे म्हणजे बॉर्डर होती, नदीचा किनारा होता, त्याच्या बाजूला नदीच्या किनाऱ्यावर राहायचे. वेअर डिड द कॅमल अँड द जॅकल लिव्ड? द कॅमल अँड द जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर नियर द वॉटर एजेस म्हणजे नदीच्या किनाऱ्याच्या जवळ ते काय राहायचे? कॅमल आणि जॅकल राहायचे. पुढचा प्रश्न बघूया आपण. व्हॉट डिड द जॅकल ट्राय टू डू विथ हिज फ्रेंड कॅमल? म्हणजे व्हॉट डिड द जॅकल कशाचा प्रयत्न करत होता? टू विथ हिज फ्रेंड कॅमल म्हणजे कॅमलला म्हणजे काय करण्याचा प्रयत्न करत होता? कुठल्या याच्यात फसवण्याचा प्रयत्न करत होता? बघूया आपण आन्सर. द जॅकल ट्राईज टू प्ले अ ट्रिक ऑन द कॅमल म्हणजे तो त्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होता. काय प्रश्न? व्हॉट डिड द जॅकल ट्राय टू डू विथ हिज फ्रेंड कॅमल म्हणजे काय करण्याचा प्रयत्न करत होता तो त्याच्याशी? द जॅकल ट्राईज म्हणजे प्रयत्न करत होता टू प्ले अ ट्रिक ऑन द कॅमल म्हणजे तो त्याच्याशी ट्रिक करणार होता, त्याला मूर्ख बनवण्यासाठी तो एक ट्रिक करत होता म्हणजे एक जाळं निर्माण करत होता. तर उत्तर काय आहे? द जॅकल ट्राईज टू प्ले अ ट्रिक ऑन द कॅमल म्हणजे त्याला फसवण्याचा प्रयत्न करत होता. हू सॅट ऑन द हुज बॅक वाईल क्रॉसिंग द रिव्हर म्हणजे कोण कोणाच्या पाठीवर बसलं होतं रिव्हर क्रॉस करताना? तर कोण बसलं होतं? द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक वाईल क्रॉसिंग द रिव्हर. तर काय? द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक. जॅकल कॅमलच्या पाठीवर बसला होता वाईल क्रॉसिंग द रिव्हर नदी क्रॉस करताना. आपला प्रश्न काय? हू सॅट ऑन हुज बॅक वाईल क्रॉसिंग द रिव्हर? द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक वाईल क्रॉसिंग द रिव्हर. जॅकल नदी क्रॉस करताना कॅमलच्या पाठीवर बसलेला होता. बघा नेक्स्ट. व्हॉट डिड द जॅकल आस्क द कॅमल्स टू डू म्हणजे व्हॉट डिड द जॅकल आस्क द कॅमल टू डू म्हणजे कॅमलला काय करण्यासाठी फोर्स करत होता? कॅमलला कुठल्या गोष्टीसाठी फोर्स करत होता? बघूया. द जॅकल टेम्प्टेड द कॅमल टू गो फॉर अ शुगरकेन ट्रीट. तो त्याला कुठल्या गोष्टीसाठी फोर्स करत होता? की आपण शुगरकेनच्या मळ्यात जाऊ, शुगरकेन ट्रीट म्हणजे तिथे छान शुगरकेन खाऊ इन अ फार्मर्स फील्ड. कशासाठी फोर्स करत होता? टेम्प्ट करत होता. द जॅकल टेम्प्टेड द कॅमल टू गो फॉर अ शुगरकेन ट्रीट इन द फार्मर्स फील्ड. तो त्यांना पुश करत होता, त्यांना टेम्प्टेड करत होता, त्यांना फोर्स करत होता की आपण शुगरकेन मळ्यात एका शेतकऱ्याच्या मळ्यात जाऊ आणि तिथे शुगरकेन छान मस्तपैकी खाऊ. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. व्हॉट डिड द कॅमल ॲग्री टू डू? व्हॉट डिड द कॅमल ॲग्री टू डू म्हणजे काय करायला रेडी झाला? कॅमल काय करायला रेडी झाला? बघा. द कॅमल ॲग्री टू गो विथ द जॅकल्स टू रेड द शुगरकेन फील्ड. काय म्हणजे शुगरकेनच्या फील्डमध्ये रेड करायला म्हणजे तिथे जायला तो रेडी झाला. काय आहे? व्हॉट डिड द कॅमल ॲग्री टू डू? द कॅमल ॲग्री टू डू म्हणजे तो तयार झाला विथ द जॅकल म्हणजे जॅकल सोबत जायला टू रेड द शुगरकेन फील्ड. रेड म्हणजे तिथे जाऊन तो काय म्हणजे आपण शुगरकेन खाऊ. रेड करणे म्हणजे आपण नकळतपणे किंवा तिथे धावा बोलणे म्हणजे रेड पाडणे असं म्हणजे काही न गाजावाजा न करता तिथे चुपचाप जाणे असं. तर त्याला रेड म्हणू. रेड द शुगरकेन फील्ड म्हणजे त्याने तो ॲग्री झाला की आपण जॅकल सोबत कुठे शुगरकेनच्या फील्डमध्ये जाऊया. पुढचा प्रश्न बघा मुलांनो. व्हॉट हॅपन्ड आफ्टर द जॅकल स्टार्टेड हाऊलिंग इन द शुगरकेन फील्ड? व्हॉट हॅपन्ड आफ्टर द जॅकल स्टार्टेड हाऊलिंग इन द शुगरकेन फील्ड म्हणजे शुगरकेनचा जो मळा आहे त्याच्यात जॅकलचं खाऊन झालं शुगरकेन. त्याच्यानंतर जॅकल ओरडायला लागला, हाऊल करायला लागला. तर त्याच्यानंतर काय झालं म्हणजे व्हॉट हॅपन्ड आफ्टर द जॅकल स्टार्टेड हाऊलिंग म्हणजे जॅकल ओरडायला लागला फील्डमध्ये. तर त्याच्यानंतर काय झालं? बघूया आन्सर. आफ्टर द जॅकल स्टार्टेड हाऊलिंग जॅकलचा ओरडण्यानंतर द फार्मर अँड हिज हेल्पर्स कम रनिंग टू द फील्ड म्हणजे फार्मर म्हणजे तो शेतकरी आणि त्याचे मदतगार धावत आले कुठे? फील्ड म्हणजे शेतामध्ये. द नॉटी जॅकल स्लिप्ड अवे तो नॉटी जॅकल होता. स्लिप्ड अवे म्हणजे तो तिथून पळून गेला. बट द पुअर कॅमल वॉज कॉट म्हणजे कॉट म्हणजे सापडला. पुअर कॅमल काय झाला? तिथे सापडला. कॉट म्हणजे सापडणे.
कॉट म्हणजे काय? सापडणे. कॉटचा अर्थ काय असते? सापडणे. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रोव हिम अवे. द फार्मर बीट हिम अप, त्या फार्मरनी काय केलं? त्याला खूप मारलं. अँड ड्रोव अवे, ड्रोव म्हणजे बाहेर काढणे, बाहेर काढणे. काय झालं? व्हॉट हॅपन्ड आफ्टर द जॅकल स्टार्टेड हाऊलिंग इन द शुगर केन फील्ड. जॅकलचं खाऊन झालं, मग त्या जॅकलनी काय केलं? बघा मुलांना, आफ्टर द जॅकल स्टार्टेड हाऊलिंग, त्याचं हाऊलिंग करायला जेव्हा स्टार्ट केली, द फार्मर अँड हिज हेल्पर्स कम रनिंग टू द फील्ड, ते धावत शेतात आले. द नॉटी जॅकल स्लिप्ड अवे, नॉटी जॅकल होता, लबाड जो कोल्हा होता तो तिथून पळून गेला. बट द पुअर कॅमल वॉज कॉट, पण जो गरीब कॅमल होता तो तिथे सापडला. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रोव हिम अवे, फार्मरनी त्याला खूप मारलं आणि त्याला तिथून हाकलून दिलं. पुढचा प्रश्न बघूया आहे, वाय वॉज द जॅकल हाऊलिंग इन द फील्ड. जॅकल का बरं ओरडायला लागला? सांगा मुलांनो, का बरं ओरडायला लागला? द जॅकल टोल्ड द कॅमल दॅट ही वॉज इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. का ओरडायला लागला? त्याचं उत्तर जॅकलनी कसं दिलं? द जॅकल टोल्ड द कॅमल, जॅकलनी त्याचं रिझन सांगितलं कॅमलला की ही वॉज इन द हॅबिट, ती काय आहे? त्याची हॅबिट आहे. जर चांगलं गुड डिनर म्हणजे चांगलं जेवण जेवला त्याच्यानंतर त्याला गाणं गायची सवय आहे. वाय वॉज द जॅकल हाऊलिंग इन द फील्ड, तो का बरं ओरडायला लागला? द जॅकल टोल्ड हिम द कॅमल, जॅकलनी कॅमलला सांगितलं दॅट ही वॉज इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर, म्हणजे ती त्याची हॅबिट आहे, त्याची सवय आहे की त्याचं पोटभर जेवण झाल्यानंतर तो काय करायला लागतो? गाणं गायला लागतो. पुढचा प्रश्न आहे आपला, वाय डिड द कॅमल डू नियर द मिडल ऑफ द रिव्हर. व्हॉट डिड द कॅमल डू नियर द मिडल ऑफ द रिव्हर, म्हणजे बघा जो आहे कॅमल मिडल ऑफ द रिव्हर, नदीच्या मध्यभागी आला तर त्यांनी काय केलं? कॅमल नदीच्या मध्यभागी आला तर मुलांना सांगा, द कॅमल बिगॅन टू टेक अ डिप इन द डीप वॉटर नियर द मिडल ऑफ द रिव्हर. म्हणजे काय झालं? त्या कॅमलनी काय केलं? द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप, म्हणजे तो नदीच्या मध्यभागी आला आणि त्यांनी काय केलं? टेक अ डीप म्हणजे डुबकी मारली इन द डीप वॉटर नियर द मिडल ऑफ द रिव्हर. म्हणजे काय झालं? नदीच्या मध्यभागी येऊन त्या अशा गहिऱ्या पाण्यामध्ये म्हणजे जे खोलवर पाण्यात काय केलं? कॅमलनी तिथे डीप मारली. डीप म्हणजे डुबकी मारली. तर प्रश्न आहे, वाय डिड द कॅमल डू नियर द मिडल ऑफ द रिव्हर. नदीच्या मध्यभागी येऊन कॅमलनी काय केलं? द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द डीप वॉटर नियर द मिडल ऑफ द रिव्हर, म्हणजे तो नदीच्या मध्यभागी आला आणि त्याने तिथे डुबकी मारली. पुढचा प्रश्न बघूया, व्हॉट डिड द कॅमल टेल द जॅकल वेन द लेटर वॉज फ्रिटेंड. व्हॉट डिड द कॅमल टेल द जॅकल. व्हॉट डिड द कॅमल म्हणजे कॅमलनी काय सांगितलं? टेल द जॅकल वेन लेटर वॉज फ्रिटेंड, म्हणजे जेव्हा जॅकल घाबरला होता, पाण्याच्या मध्यभागी येऊन फ्रिटेंड जॅकल घाबरला होता, तेव्हा कॅमलनी त्याला काय सांगितलं? कॅमलनी, द कॅमल टोल्ड द जॅकल दॅट वॉज इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. द कॅमल टोल्ड द जॅकल, कॅमलने जॅकलला सांगितलं ही वॉज इन द हॅबिट, त्याची पण तशीच हॅबिट आहे टेकिंग, म्हणजे त्याचं पण छान गुड डिनर झालं, छान जेवण झालं, त्याला छान मील मिळालं, जेवण मिळालं. गुड मील घेतल्यानंतर तो काय करतो? पाण्याच्या मध्यभागी येऊन तो काय करतो? डीप घेतो म्हणजे डुबकी मारतो. जसं उत्तर जॅकलने कॅमलला दिलं होतं की त्याची सिंगिंगची हॅबिट आहे छान जेवण झाल्यानंतर, तसंच कॅमलनी पण सांगितलं की त्याची पण छान जेवण झाल्यानंतर त्याची पण हॅबिट आहे की तो रिव्हरच्या नदीच्या मध्यभागी येऊन डुबकी मारतो. तर प्रश्न काय आहे? व्हॉट डिड द कॅमल टेल द जॅकल वेन द लेटर वॉज फ्रिटेंड. तो घाबरल्यावर काय म्हणतो? द कॅमल टोल्ड द जॅकल दॅट ही वॉज इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. म्हणजे तो पण त्याला सांगतो की तो नदीच्या मध्यभागी आला तर तो पण अशी डीप घेतो म्हणजे डुबकी घेतो. शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, व्हॉट वॉज द रिअल रिझन वेन द कॅमल टूक अ डीप इन द डीप वॉटर. म्हणजे आपल्याला याचं रिझन सांगायचं आहे. वेन द कॅमल टूक अ डीप इन द डीप वॉटर म्हणजे संपलं.
म्हणजे कॅमल इथे विचारलं आहे की व्हॉट वॉज द रिअल रिझन, म्हणजे रिझन काय आहे की नदीच्या मध्यभागी येऊन कॅमल तिथे डुबकी घेतो, त्याचं रिझन काय आहे? त्याचं रिझन म्हणजे काही त्याला आवड होती म्हणून करतो का की सवय होती म्हणून? नाही. तर काय आहे, द कॅमल वॉन्टेड टू टीच अ लेसन टू द जॅकल. तर काय होतं, कॅमलला काय आहे, त्या नॉटी जॅकलला काय धडा शिकवायचा होता, ती त्याची हॅबिट, त्याची सवय नव्हती. पण जॅकलनी असं बोलल्यामुळे यांनी पण ठरवलं की आपण त्याला धडा शिकवूया, म्हणजेच टीट फॉर टॅट. तर उत्तर काय आहे, द कॅमल वॉन्टेड टू टीच अ लेसन टू द जॅकल. म्हणजे कॅमलला वाटलं की आता आपण याला धडा शिकवायचा. तर अशा प्रकारे आपण ग्रँडपा टेल्स अ स्टोरीमध्ये आपण जॅकल आणि कॅमलची स्टोरी अभ्यासलेली आहे आणि कसा धडा शिकवलेला आहे आपण अभ्यासलेलो आहोत. आणि आपल्याला याच्यातून मॉरल मिळालं की आपल्याला कोणी जसं आपल्याशी वाईट वागलं त्याच्याशी न भांडता, म्हणजे त्याला उत्तर न देता आपण तशाची सिच्युएशन कशा प्रकारची हँडल करायची आणि त्याला धडा कसं शांतपणे शिकवायचं हे आपल्याला दिलेलं आहे. तर मुलांना आपलं हे ग्रँडपास टेल्स अ स्टोरी कंप्लीट झालेलं आहे. धन्यवाद.